हे पेन्शनचं. महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो. जय भीम. आज आपण विशेष मुलाखत आपल्या चॅनलवर घेणार आहोत. विशेष याच्यासाठी की जे बाबासाहेबांनी समाज कल्याण सगळ्यांचं हित संविधानामध्ये निहित केलेलं आहे. भारतीय संविधानामध्ये सगळ्याच जाती धर्माच्या लोकांना, सगळ्याच पंथातील लोकांना, सगळ्याच अल्पसंख्याकांना प्राधान्याने जे जे करता येईल ते सवलतीच्या माध्यमातून केलेलं आहे. आज आपण निळे परिवाराचं, आप्पासाहेब निळे परिवार सपत्नीक येथे आपल्या चॅनलवर हजर आहेत. त्यांची विशेष मुलाखत घेतोय. त्यांचा अपंग मुलगा त्यांनी मेहनतीने अत्यंत अपंग मुलासाठी जी पेन्शन आई वडील गेल्यानंतर आई वडिलांची पेन्शन किंवा फक्त वडिलांची पेन्शन मुलासाठी अपंग मुलगा, अपंग मुलगी, मतिमंद मुलगा मुलगी, तसेच विधवा किंवा ज्या मुलीचं लग्नच नाही झालं अशांसाठी विशेष ही तरतूद आहे. आणि या संदर्भात आपण आप्पासाहेब निळे साहेबांशी चर्चा करणार आहोत. तर निळे साहेब, मला एक सांगा की तुमचं संपूर्ण नाव आणि कोणत्या खात्यामध्ये कर्मचारी होते तुम्ही, तसेच तुम्हाला मुलं मुली किती आहेत, आणि अपंग जे तुमचे चिरंजीव आहेत त्याच्या संदर्भात थोडीशी माहिती द्या. माझं नाव अप्पाराव विष्णू निळे. मी रेल्वे कर्मचारी होतो. माझी पोस्टिंग सिनियर टेक्निशियन होती. आता याच्या पुढं मुलाविषयी माझा मुलगा एक, मला 4 मुलं आहे. 2 मुलं 2 मुली. एक मुलगा माझा कमजोर आहे, तर त्याच्यासाठी मी सिव्हिलमधून एक सर्टिफिकेट आणलेलं आहे. आणि त्या सर्टिफिकेटवर त्याचा लय मोठा फायदा आहे, कारण जी रेल्वेने जी फॅसिलिटी दिलेली आहे त्या मुलाला ती पूर्ण फॅसिलिटी मिळेल. कारण मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मला पेन्शन, मी गेल्याच्या नंतर माझ्या बायकोला पेन्शन, आणि ती गेल्याच्या नंतर त्याला मरेपर्यंत पेन्शन भेटणार. तुम्ही म्हटले की मुलगा कमकुवत आहे, दुर्बल आहे, तर कोणत्या संदर्भात, मंदच्या संदर्भात की अपंगत्व आहे? मतिमंद. आणि किती टक्के आहे? 75% मतिमंदत्व आहे. हां. बरं, मग यासाठी जी तरतूद केलेली आहे ती केंद्रात असो किंवा राज्याचा असो, दोन्हीकडे आहे ती. आणि यासाठी तुम्ही काय प्रोसिजर केले, काय प्रयत्न केले? बरं, मी पहिलं प्रायव्हेट डॉक्टरला दाखवलं, नंतर रेल्वे डॉक्टरला दाखवलं. मग रेल्वे डॉक्टरनं मला सल्ला दिला. सल्ला दिल्याच्या नंतर मग सिव्हिलमधून मी सर्टिफिकेट आणून हे केलं. तर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये लागू आहे का? प्रत्येक फक्त रेल्वेचं मला एवढं माहिती आहे. बाकीचं तुम्हाला माहीत झालं? आमच्या रेल्वे डॉक्टरनं सांगितलं ना की बुवा असं ना असं केलं तर असं ना असं होतं म्हणून. तर नाही, पहिले काय होत होतं की समजा पेन्शन होल्डर जोपर्यंत आहे, हयात आहे, हां तोपर्यंत पेन्शन राहायची. हां. तो जर गेला तर पेन्शन बी बंद व्हायची. नाही, मग आता बायकोला मिळते ना. हो ना, समजा दोघे जण गेले हां मग ती बंद व्हायची. हां बंद होऊन जायची. मग आता आता हा माझा मुलगा मेंटॅलिटी रिटायरमेंट आहे ना, हा हा तर याच्यासाठी लागू आहे. अच्छा, हां, कुठपर्यंत समजा काही केला ते एंडपर्यंत. एंड पाय हां, एंडपर्यंत देते. त्यांना काही पुढचं औषध जगण्यासाठी का लग्न वगैरे काही नाही. आता जवळ ते चांगला असतं तर त्याचं लग्न झालं असतं, संसार केला असतं ते ना. असं याच्या संदर्भात ताई मी तुम्हाला बोलू इच्छितो की